भोकरदन तहसील कार्यालयासमोर सरपंच नारायण साबळे यांनी दारूबंदी विक्री विरोधात गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले। त्यांच्या या आंदोलनाला जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी भेट देत पाठिंबा दर्शवला। दरम्यान प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार काळे यांनी दिलाय। या प्रकरणामुळे परिसरात चांगली चर्चा रंगली आहे। दीपक भाऊ आम्ही सोबतच आहे। दीपक भाऊने सांगितलं 100 दिवस जगल्यापेक्षा 10 दिवस जगून आपण मरू। आणि या ठिकाणी आकांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हे धंदे चाललेले आहेत। आणि म्हणून या भोकरदन तालुक्यामध्ये जर का आता दारूबंदी झाली नाही तर या भोकरदन भोकरदन जाफराबाद तालुक्यापासून एक नव्या इतिहासाला सुरुवात होणार आहे। तर ऐका, जर का दारूबंदी माझ्या मागण्याला या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेलं नाही, मग तो राजकीय नेता असेल, पोलीस स्टेशनचा कुठलाही कर्मचारी असेल, इथला पदाधिकारी तहसीलदार असेल, मग या राज्य उत्पादक शुल्काचा अधिकारी असेल, जर कधी धंदे बंद झाले नाही तर तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला एक खेटरा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि इथल्या माझ्या माता भगिनीला विनंती करणार आहे, भोकरदन जाफराबाद तालुक्यातल्या जर का आता आपल्या गावामध्ये दारू बंद झाली नाही तर यानंतर इथल्या भाजपचा एकही उमेदवार या आपल्या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये निवडून आला नाही पाहिजे, या ठिकाणी समजलं पाहिजे। कारण यांचे पोट यांच्याकडे प्रॉपर्टी यांना कमवायचे आहे। आणि म्हणून यांना जर पैसे येत, या अनलिगल धंद्यामधून पैसे येत असेल, जर माझ्या माता भगिनीचं पोरग त्या ठिकाणी 14 वर्ष असताना लिव्हर खराब होऊन जरी दवाखान्यात मरत असेल, माझ्या माता भगिनीच्या कपाळाचं कुकू त्या दारूमुळे पुसत असेल, अनेक संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होत असेल, तर अशा न्याय व्यवस्थेला धरून चाटायचंय का? तुम्हाला सांगतो, भोकरदन तहसीलच्या समोर कार्यालयाच्या समोर नारायण साबळे यांनी अवैध धंद्याच्या विरोधात, विशेषतः दारूच्या दुकानाच्या संदर्भात गेल्या 6 दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे। आणि या भोकरदन तालुक्यात आणि जाफराबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचं काम सुरू आहे। ते बंद करावं, कायद्याप्रमाणे ते दुकानं चालवाव्या आणि ज्याला लायसन धारक आहे त्यांनी दारू विक्री करता येतील, हे जर कायदे केले असेल तर मग सरकार आणि शासनाची यंत्रणा नेमकं करते काय, दारूबंदी खातं नेमकं करतं काय। काल त्यांनी त्या दारूबंदीच्या SP मॅडम इथे आल्यानंतर त्यांना 5-6 बॉक्स पकडून दिले, ते त्यांच्या गाडीत टाकून दिले। अद्यापही त्या विक्री करणाऱ्यावर आणि जिथं सापडले त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही। अशा पद्धतीचं उदासीन सरकार काम करत असेल तर उद्या समाजाचं आरोग्य कसं ठिकाणावर राहील, हा प्रश्न आमच्या समोर आहे। म्हणून मी नारायण साबळे या सरपंचाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो। एक सामाजिक काम त्यांनी हाती घेतलंय, माझा त्याला पाठिंबा आहे। आणि येणाऱ्या काळात आपल्या या दोन्ही तालुक्यातून अवैध दारू दुकान धंदे बंद झाले पाहिजे। मग ते दारू असो, वाळू असो, मटका असो का गुटखा असो, या सगळ्या धंद्यावर निश्चितपणाने पोलिसांनी जरब बसवावी। मी कालच आपल्या जालन्याच्या SP ना भेटून या सगळ्या संदर्भात एक निवेदन दिलं। त्यांना सांगितलं येणाऱ्या 2 आठवड्यात काही झालं नाही तर आम्हाला तुमच्या समोर आंदोलनासाठी SP कार्यालयावर मला यावं लागेल। ते म्हणले मी 3 आठवड्यात त्याच्यावर सगळी कारवाई करतो, अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलंय। लवकरच त्याच्यावर कारवाई होईल असं मला वाटतं, नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू। धन्यवाद।